की माझा कधी त्रास झालेला नाही. तो देवाचा पुत्र आहे, देव आहे, पण सगळा त्रास त्याला शरीरामध्ये भोगलेला आहे. म्हणून त्याला सगळे शरीरामधल्या वेदना माहीत आहे. असा नाही की मला माहीतच नाही. आहे का येशू मध्ये सगळं बायबल सांगते एवढे हाल येशूचे झाले. त्या शरीरावरचे चमडा ना चमडा लोळत होता येशूचा, तो चापकाच्या मारा. म्हणून सगळ्यात वेदना जास्त येशूला झालेल्या आहेत. म्हणून येशू म्हणतो तुमचं जे घाणेरडेपणा आहे मला द्या, कारण त्याच्यासाठीच मी मेले. जीवन जगा. मग कोण जुन्या सवयी सोडायच्यात का? जुने जे काही आपल्या डोक्यामध्ये रीती रिवाज जे काही भरलेले आहेत सगळे प्रभूच्या समोर कबुली द्या आणि प्रभूला म्हणा परमेश्वरा मला तुझ्या नवीन सामर्थ्यानं. दुसरे करंदीकरास पत्र 5:17 मध्ये म्हणा की देवा आता मला नवीन सृष्टी आहे देव बापा. ते जुने घाणवटी मी लक्ष्मी राहणार नाही, तर नवीन लक्ष्मी तयार होणार आहे देव बापा. हालेलुया. येशूसाठी जगणारी, येशूच्या संगतीत राहणारी, येशूच्या फेलोशिप मध्ये राहणारी, येशूच्या राज्यासाठी मदत करणारी, येशूच्या राज्यासाठी लागल ते करणारी मी लक्ष्मी बनणार आहे का? नवीन बनायला तयार. कबुली द्या देवाला आपण फसवू शकत नाही. हालेलुया. देवाला आपण मनुष्याला फसवू शकतो, पण जिवंत देवाला आकाश आणि पृथ्वीच्या परमेश्वराला आपण फसवू शकणार नाही. म्हणून तयारी करा. आपले पाप देवाला द्या की प्रभू माझं सगळं पाप तू घे आणि मला ते जीवनाचं जळ शंभरुनी स्त्रीला दिलंस तसं मला पण दे बापा. आणि मला नीट कर, मला चांगलं कर. मी एक रविवार बुडवणार नाही, मी तुझ्याच मार्गाने मरेपर्यंत विश्वास राहील. आमेन. देव आपल्या वचनात